वाजले सकाळचे 7 आणि आम्ही चाललो कुलदेवीला, काळूबाईला, आमच्या देवीला. चल तुम्हाला दाखवते सगळे किती रेट झाले छान छान. आणि हे बघा, देवदर्शनाला निघायचं, त्यामुळे सगळे मंडळी एकदम मस्त पारंपरिक कपड्यांमध्ये तयार झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांचा लुक एकदम भारी दिसतोय. सकाळी उठून देवीच्या आवडीचं मस्त मौसूद पुरणपोळीचं चवदार नैवेद्य केलं. कुलदेवीला घरच्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय प्रवासाची सांगता होऊच शकत नाही. लांबचा प्रवास आहे, त्यामुळे आम्ही मस्तपैकी एक मिनी बस बुक केली आहे. एकाच गाडीत संपूर्ण फॅमिली एकत्र प्रवास करायची मजा काही वेगळीच असते. बस आल्या सगळ्यांनी आपापली आवडीची सीट पकडली, पण या सगळ्यात बाजी मारली आहे ते आमच्या छोट्या तनूने तर थेट पहिली सीट बुक केली. चला, तनूने पहिली सीट पकडली, सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या आणि आमची मिनी बस आता निघाली पांगोळीच्या दिशेने सुसाट. फ्रेंड्स, लांबचा प्रवास आणि रस्त्यात जोशीवडीवाले दिसले तर थांबल्याशिवाय कसं चालेल, तर आम्ही नाश्त्यासाठी इथे गाडी थांबवली आहे. घड्याळात फक्त 8:30 वाजले आहेत, पण बापरे, इथे एवढी गर्दी आहे. आणि सगळ्यांनी मिळून इथे मस्त गरमागरम वडापाव, भज्जी आणि कडक चहाचा बेत केला. सकाळी 4 वाजता उठल्यामुळे थोडी झोप येत होती, पण या चहाने आणि वडापावच्या झणझणीत चटणीने सगळ्यांची सुस्ती पळून लावली. पेटपूजा करून निघालो आम्ही आमच्या प्रवासाला. आता आम्ही इंदापूर इथून पुढे नागोठाणे सुद्धा क्रॉस केला आहे. लांबचा प्रवास आहे, पण हायवेवर आजूबाजूला निसर्ग एवढा सुंदर आहे की प्रवासात अजिबात कंटाळा येत नाही. अँड फ्रेंड्स, फायनली एवढ्या लांबच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहोत पांगोळीच्या काळूबाईच्या डोंगरावर. बापरे, इथे आल्यावर इतकं प्रसन्न आणि मस्त वाटतंय की प्रवासाचा सगळा थकवा एका सेकंदात पळून गेला. यानंतर आम्ही दोघांनी एकत्र मिळून काळूबाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार केला, आशीर्वाद घेतला. मी अतिशय श्रद्धेने देवीची ओटी भरली आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. माझ्या मुलीने सुद्धा देवीचा हादी छान मळवट भरला आणि देवीला नमस्कार करून छान असा आशीर्वाद घेतला. देन माझ्या जाऊबाईने आणि दिराने सुद्धा श्रद्धेने काळूबाई मातेची पूजा केली आणि देवीची ओटी भरली. देन माझ्या जाऊबाईच्या मुलीने, जुईने आणि सासूबाईने सुद्धा छान अशी पूजा केली. याचा अर्थ 3 पिढ्यांनी सासूबाई, मी, जाऊबाई आणि आमच्या दोन्ही मुलींनी एकत्र येऊन काळूबाई देवीची पूजा केली आहे. अँड देन देवाच्या अंगणात सगळ्या कुटुंबासोबत एकत्र जेवायला बसलो. अशा वातावरणात कुटुंबासोबत खाली बसून जेवण्याची मजा हॉटेलमध्ये सुद्धा येत नाही. तर मंडळी, असा होता आमचा आजचा पांगोळी काळूबाईच्या मातेचा प्रवास. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला काळूबाईच्या नावानं चांग भलं.